हॅलो स्टुडंट, प्रॉब्लेम सेट 2 चा क्वेश्चन नंबर 10 काय दिलाय? प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. प्रणाली कोणत्या डायरेक्शन मध्ये गेली? ईस्ट डायरेक्शन मध्ये. प्रसाद नॉर्थ डायरेक्शन मध्ये. फ्रॉम दी सेम पॉइंट, एकाच पॉइंट पासून वॉक करायला स्टार्ट केलं बट डिफरंट डायरेक्शन ॲट द सेम स्पीड. स्पीड दोघांची सेम आहे चालायची. आफ्टर 2 hours, 2 तासानंतर दोघे एक पर्टिक्युलर दुसऱ्या पॉइंटला असतील. आफ्टर 2 hours काय झालं? डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15 स्क्वेअर रूट 2 किलोमीटर. त्या दोघांमधलं जर डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, सुरुवातीला तर एकाच पॉइंटवर होते, मग वेगवेगळ्या डायरेक्शननी गेले. डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं तर आता 2 तासानंतर त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 15 स्क्वेअर रूट 2 किलोमीटर. फाइंड देअर स्पीड पर आवर. तर स्पीड पर आवर तुम्हाला विचारली आहे. स्पीड विचारली आहे, पर आवर म्हणजे एका तासाला. तर याच्यामध्ये डायरेक्शन्स दिले आहे. पहिले तर डायरेक्शन समजून घ्या. डायरेक्शन कोणती कुठे असते? वरची डायरेक्शन ऑलवेज नॉर्थ असते, खालची साऊथ असते, इकडची वेस्ट असते, ही ईस्ट असते. सर्वांना माहिती आहे. आणि प्रत्येक डायरेक्शनमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. तर प्रणाली आणि प्रसाद कोणत्या डायरेक्शनमध्ये चालली? ईस्ट अँड नॉर्थ. ईस्ट आणि नॉर्थ म्हणजे या डायरेक्शनमध्ये. तर मी अशी डायग्राम ड्रॉ करेन. इथून निघाले दोघं पण. प्रणाली कोणत्या डायरेक्शन मध्ये चालली आहे? प्रणाली ईस्ट डायरेक्शन मध्ये चालली आहे. म्हणजे ही ईस्ट डायरेक्शन आहे आणि इकडे प्रणाली गेली. ओके. आणि प्रसाद नॉर्थ म्हणजे इकडे प्रसाद गेला. किती टाइम नंतर? आफ्टर 2 hours. डिस्टन्स नाही आहे, टाइम आहे हा 2 तास. 2 तासानंतर प्रणाली इथे पोहोचली, प्रसाद इथे पोहोचला. आणि याच्यामधलं डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केला आता या दोघांमध्ये, तर किती डिस्टन्स आहे म्हणत आहे? 15 स्क्वेअर रूट 2 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. तर आता आपण सपोज हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला आहे. तर याचं नाव दिलं ABC. आता बी काय आहे? लेट बी बी द इनिशियल पोझिशन्स ऑफ प्रणाली अँड प्रसाद. ऑफ प्रणाली अँड प्रसाद. बी सुरुवातीचं पोझिशन होते, इथे होते दोघे जण. मग सी कोणाची पोझिशन आहे? लेट सी बी द पोझिशन ऑफ. सी म्हणजे ईस्ट डायरेक्शन. ईस्ट डायरेक्शन कोणासाठी होती? प्रणालीसाठी. हा सी बी द पोझिशन ऑफ प्रणाली. किती टाइम नंतर? आफ्टर 2 hours. 2 तासानंतर. हो ना. लेट सी प्रणालीचे, ए कोणाची आहे? प्रसाद. लेट ए बी द पोझिशन ऑफ प्रसाद आफ्टर 2 hours. टाइम दिलेला आहे. आणि दोघांमधलं आताचं डिस्टन्स हे माहिती आहे. फाइंड द स्पीड पर आवर. स्पीड फाइंड करायची आहे. आता स्पीड किती आहे माहिती आहे का? नाही, पण दोघं पण सेम स्पीडनी गेले आहे. तर काय लिहाल? लेट एक्स किलोमीटर पर आवर. पर आवर म्हणत आहे ना, तर पर आवर लिहावं लागेल. आणि डिस्टन्स किलोमीटर मध्ये दिलं आहे तर किलोमीटर पर आवर. तशी स्पीड किलोमीटर पर आवर असंच युनिट लिहिता. लेट एक्स बी द एक्स किलोमीटर पर आवर स्पीड ऑफ बोथ. दोघांची पण ही स्पीड आहे. तर आता इथे ट्रायंगल ABC काय तयार झाला? देअरफॉर ट्रायंगल ABC बी अ राईट अँगल ट्रायंगल. मग राईट अँगल ट्रायंगल आहे तर तुम्ही पायथागोरस थेरम यूज करू शकता. यस. हो, पण पायथागोरस थेरम साठी इथले तुम्हाला व्हॅल्यू माहिती पाहिजे ना. AB किती आहे? AB 2 आहे का? AB टाइम अवर्स. AB टाइम थोडीच आहे. AB काय आहे? ए आणि बी मधलं डिस्टन्स आहे. तर आपल्याला ए आणि बी मधला टाइम माहिती आहे, 2 तास लागले. डिस्टन्स माहिती आहे का? नाही. मग डिस्टन्स कसं फाइंड करतो आपण? डिस्टन्स फाइंड करतो आपण फॉर्म्युल्याने स्पीड इंटू टाइम. असं डिस्टन्स फाइंड करतो. मग डिस्टन्स AB किती राहील? डिस्टन्स AB तर इथून इथे जातांची स्पीड. स्पीड किती आहे म्हटलं? सेमच आहे, एक्स. टाइम किती आहे? 2 hours. तर किती झाला? 2x. हो ना. समजलं? डिस्टन्स कसं काढाल? इथे AB ची व्हॅल्यू 2 नाही लिहायची. 2 hour टाइम आहे.
एक्स काय आहे, स्पीड आहे, एक्स आहे स्पीड, 2r टाइम आहे. त्याच्यामुळे डिस्टन्स कसं काढाल, स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी मीन्स ए बी मधला डिस्टन्स स्पीड इंटू टाइम. तर हे स्पीड आणि हा टाइम. सेम तसंच बी आणि सी मधलं डिस्टन्स म्हणजे बी सी, स्पीड इंटू टाइम. तर स्पीड आहे एक्स, टाइम आहे, दोघांची पण स्पीड सेम आहे एक्स एक्स, टाइम पण सेमच घेतलाय 2-2 तास. तर ह्या झाल्या व्हॅल्यूज. आणि ए आणि सी काय आहे, हे फायनल डिस्टन्स बिटवीन प्रसाद अँड प्रणाली आफ्टर 2 hours. AC काय आहे, लेट AC बी द डिस्टन्स बिटवीन प्रसाद अँड प्रणाली आफ्टर 2 hours. 2 तासानंतर प्रणाली आणि प्रसाद मधला डिस्टन्स आहे ते. तर ते किती दिले आपल्याला, AC = 15 स्क्वेअर रूट 2 किलोमीटर. आता राईट अँगल ट्रायंगल आहे, हे ऑलरेडी आपण वर लिहिलेलंच आहे, किंवा इथे नसतं लिहिलं, इथे लिहिलं असतं तरी चाललं असतं. तर आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पायथागोरस थेरम मध्ये 90 डिग्रीच्या समोरची कोण असते, हायपोटेनियस. हिला सेपरेट लिहितो. ते AC स्क्वेअर सेपरेट लिहिला. उरला कोण बघा डायग्राम मध्ये दिसतोय, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. मग ज्याच्या खाली त्याची व्हॅल्यू पुटअप करायची. AC ची व्हॅल्यू किती आहे, 15 स्क्वेअर रूट 2. AB ची व्हॅल्यू किती आहे, 2x. नंबर अल्फाबेट आहे म्हणून ब्रॅकेट कंपल्सरी करायचा, कारण फक्त नंबरचा स्क्वेअर नाही आहे, पूर्ण याचा स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू किती आहे, 2x. आता याला सॉल्व करायचं. तर 15 चा स्क्वेअर काढता येतो, 15 × 15 225. इथे कोणतं साइन, मल्टिप्लिकेशन. इथे 2 चा स्क्वेअर नाही घ्यायचा, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार, कॅन्सल होणार, ओनली 2. मग इक्वल टू नंतर 2 चा स्क्वेअर, 2 × 2 4, x चा x स्क्वेअर लिहायचा. अल्फाबेटला स्क्वेअर लिहायचं, नंबरच्या डोक्यावर 2 लिहाल का, नाही, कारण 2 चा स्क्वेअर झाला, याचं करता येत नाही म्हणून x स्क्वेअर लिहितात. तर याचा पण 2 चा स्क्वेअर, 2 × 2 4 झाला, स्क्वेअर केला तर डबल स्क्वेअर लिहाल का, नाही, x चा x स्क्वेअर. मग x स्क्वेअरची ॲडिशन x स्क्वेअर सोबत होते, लाईक टर्म्स आहे, तर 4 + 4 8x स्क्वेअर. ॲडिशन होताना पॉवर चेंज होत नाही. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 450. मग 8 मल्टिप्लिकेशन, किंवा याला असंच ठेवा, 8 मल्टिप्लिकेशन या साईड, सॉरी 225 × 2. 8 मल्टिप्लिकेशन इकडे आले तर डिव्हिजन, हे 2चं 4 मध्ये कम्प्लिटली डिवाइड होते. हा मल्टिप्लिकेशन इकडे आले तर डिव्हिजन. मी कॅल्क्युलेशन नाही केलंय कारण x स्क्वेअर नाही, आपल्याला x काढायचंय म्हणून. तर बेचोक 8, किती उरले, 225/4 = x स्क्वेअर. मग आता हां, x स्क्वेअर किती आला, 225/4. आपल्याला x स्क्वेअर नाही, x पाहिजे, तर काय करा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर 225 चा स्क्वेअर रूट कोण आहे, 15 आहे, कारण आपल्याला माहिती आहे 15 × 15 225 येतं. हा, आणि अपॉन मध्ये 4 आहे, तर अपॉन मध्येच लिहायचा 4. 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2 चा. त्याच्यामुळे याचा स्क्वेअर रूट घेतला तर 15/2, आणि तिकडच्याचा स्क्वेअर रूट कॅन्सल. काय केलंय तिथे लिहायचं, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. स्क्वेअर रूट घेतलेला आहे. मग 15 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येतं, डिव्हिजन करा, 7.5. तर x ची व्हॅल्यू झाली आहे 7.5 km/h. का बरं, कारण x काय आहे, x काय आहे, स्पीड आहे. लिहिलं का आपण हे, x बी द स्पीड, स्पीडचं युनिट km/h आहे, तर 7.5 km/h आन्सर आहे. तर क्वेश्चन काय होता, फाइंड देअर स्पीड पर आवर. तर स्पीड किती आली आहे, देअरफॉर देअर स्पीड इज 7.5 km/h असं कंप्लीट वर्डमध्ये लिहायचं. आता इथे लिहायला जागा नाही आहे, तर मी x पर्यंतच लिहिलं आहे. फायनल आन्सर तुम्ही काय, आता स्टेटमेंटच फक्त लिहायचं राहिलं आहे. देअर स्पीड इज 7.5 km/h. समजलंय, सिंपल प्रॉब्लेम आहे. सेम
पायथागोरस थेरम यूज करायचा होता. फक्त हा कन्सेप्ट समजला पाहिजे का याच्यामध्ये स्पीड, टाइम, डिस्टन्स असे शब्द आले होते ना, तर हा फॉर्म्युला लर्न पाहिजे. आणि स्पीड इंटू टाइम करून इथली व्हॅल्यू, नाही तर बरेच स्टुडंट एबीच्या जागी 2 लिहितात, तर रॉंग होणार. 2 टाइम आहे, एबी काय आहे, डिस्टन्स आहे. तर या फॉर्म्युल्याने डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल, स्पीड इंटू टाइम, स्पीड इंटू टाइम. बाकी तर पायथागोरस थेरमच आहे. तर डायरेक्ट तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटते. एक्सची व्हॅल्यू म्हणजे स्पीड आहे त्या दोघांची, प्रणाली आणि प्रसारची. ठीक आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे. 1-2 वेळा प्रॅक्टिस केल्याने सगळ्यांना सॉल्व्ह करता येईल. ओके.